बंधन बँकेतनं न ठेवता आयसीआयसीआय बँकेमध्ये तो निर्णय झाल्यामुळं साहेब ते पैसे आता सध्या कुठल्या बँकेत ठेवलेत की नाही ठेवले, जर ठेवले नसतील साहेब ऐकायचा स्टँडिंगचा विषय आता मग बीओटीचा विषय दादा ऐका, माझं म्हणणं असं आहे आयुक्त साहेब, त्या विषयामध्ये आपण 0.25% व्याज दर कमी आहे या कारणाने टीव्ही ठेवू दिला नाही. पण आज 2 महिने झालं 30 करोड रुपये बिनव्याजी जर आपले राहिले असतील तर 15 लाख रुपयाचं नुकसान फक्त अवघ्या 2 महिन्यामध्ये आपलं 60% इंटरेस्टने होत आहे. ठीक नाही पण ती निर्णय आम्हाला करू द्या. पैसे कुठे ठेवले ते चर्चा करूयात आपण. ते पहिला ही महत्वाची आयुक्त अहो साहेब, त्यामध्ये आर्थिक नुकसान होत आहे. ते पैसे आता कुठल्या खात्यात ठेवले हे तर सांगा फक्त. घेऊ ना, माहिती देतो. महत्वाचे विषय अहो आयुक्त साहेबांनी ते बंधन बँकेत ठेवलंय साहेब. त्यात आपला एक जसा महिना पुढे सरकेल ना तसं आपलं आर्थिक नुकसान व्हायला लागलंय. तुम्ही समजून घ्या. हा स्टँडिंगला आलेला विषय होता. तुम्ही सदस्य विचारून घ्या ना स्टँडिंग. विचारलं साहेब, ऐका तुम्हाला लक्षात येईल माझं म्हणणं. तुमच्या या 2 निर्णयामध्ये पैसे न भरल्या ठेवल्यामुळं त्या बिनव्याजीचे पैसे राहिले 30 करोड रुपये बिनव्याजी 2 महिने झालं. आपण 0.25% जर हे गणित घातलं तर साहेब त्याच्यापेक्षा जास्त आर्थिक नुकसान होत आहे. बापू, माहिती घेऊ आपण. रोजंदारीचा दादा, विषय आयुक्त साहेबांनी फक्त त्यामध्ये काय निर्णय घेतला? कामगारांचा विषय हे महत्वाचा आहे. हे हे भविष्य कामगारांच्या भविष्य निर्वाहाचे पैसे आहेत. काय विषयाचा तुम्हाला माझं म्हणणं काय आहे, तुम्ही कुठल्याही बँकेत ठेवा पण जर ते पैसे बिनव्याजी बाहेर राहिले तर साहेब त्याच्यापेक्षा मोठं नुकसान होतंय. तुमच्या 0.25 साठी तुम्ही जर निर्णय घेतला नसेल तर तुम्ही विचार करा, महिन्याला 30 कोटी रुपयाचं 60% व्याज किती रुपये मोठं नुकसान महापालिकेचं होत आहे. जसं जसं 1 महिना पुढे सरकणार